हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 66. क्व संसार क्व चाभासः क्व साध्यं क्व च साधनं आकाशस्येव धीरस्य निर्विकल्पस्य सर्वदा. भावार्थ: आकाशाप्रमाणे सदा सर्वदा निर्विकल्प असलेल्या ज्ञानी योग्याला कसला संसार, कसला आभास, कसले साध्य आणि कसली साधना. मानवाला जीवनामध्ये सर्वात मोठा त्रास, सर्वात मोठा शत्रू, सर्वात मोठा अडथळा कशाचा होत असेल तो त्याच्या स्वतःच्याच मनाचा आहे. ज्याने मन जिंकले, ज्याने मन नियंत्रणात आणले, ज्याने मनाच्या अतीत उड्डाण केले तो जीवनात जिंकला असे समजावे. जोपर्यंत त्याचे मन प्रबळ आहे तोपर्यंत त्याला सत्य उपभोग, सत्य जीवन, सत्य आनंद प्राप्त होणार नाही. मनाच्या सहभागाने, मनाच्या प्रभावाने, मनाच्या मनमानेने जर तो उपभोग घ्यायला गेला तर तेथे कामना वासना निर्माण होतील. तो जीवन जगायला गेला तर तो जन्म मृत्यूच्या सापळ्यात अडकेल. तो आनंद घ्यायला गेला तर तो सुखदुःखाच्या फेऱ्यात गुंतेल. परंतु जर मानवाने मन निष्प्रभ केले तर तो या अतिव सुंदर जीवनाचा अत्युत्तम उपभोग घेऊन आत्मेच्छेने जीवन जगून नित्य कैवल्यानंद घेऊ शकेल. अष्टावक्र मुनी येथे उपदेश करत आहेत की आकाशाप्रमाणे सदा सर्वदा निर्विकल्प असावे. आकाश सदा निर्लेप आणि निर्मळ असते, याप्रमाणे आपण मन नेहमी अस्पर्शित ठेवावे. जीवन जगताना धुराळा हा उडणारच, त्याचा मनावर लेप चढवून घेऊ नये. मनात काहीही साचवू नये. मन सदा स्वच्छ ठेवावे. आकाशात पांढरे काळे ढग जमतात, वाऱ्याबरोबर उडूनही जातात. आकाश त्या पलीकडे जसे असते तसेच असते. त्याचप्रमाणे जीवनात चढ उतार येतात आणि जातात. थोडा कालहरणाचा प्रश्न असतो, त्याची वाट पाहावी. संकटांनी त्रस्त आणि ग्रस्त होऊ नये. काळ वाहता असतो, त्यासाठी संयम ठेवावा. आकाश अथांग, अनंत, अमर्याद आहे. आपले मन तसेच अथांग आहे. त्यात काय, कसे, कोणते रंग बदलतील याचा काही नियम नाही. ते अनंत आहे. आपल्याला एकच एक मन नाही, अनेक मने एकाच वेळी कार्यरत असतात. त्यामुळे गोंधळ होतो. मन अमर्याद आहे. ते क्षणात अमर्याद विचार करते, अमर्याद प्रवास करते, अमर्याद कल्पना करते. यास्तव मनाला काबूत आणायचा प्रयत्न करू नये, त्याची उपेक्षा करावी. त्या योगे आपली साथ नसल्यामुळे ते आपोआप क्षीण होते. आपल्याला काहीही करायची आवश्यकता नाही, एवढेच करण्यासारखे आहे. विश्वाचा खेळ आकाशात चाललेला असतो. आकाश साक्षी राहून विश्वाची लीला पाहत असते. याचप्रमाणे आपल्या मनात कल्पनांचा हैदोस सुरू असतो. तो आपण साक्षी राहून पाहावा, त्यात सहभागी होऊ नये. कल्पना येतील आणि जातील, आपण त्यांचे फक्त निरीक्षण करावे. नाटक, सिनेमा निरीक्षण करून पाहण्यात मजा असते. तसेच मनातील कल्पनांचा नाटक, सिनेमा निरीक्षण करून त्याची मजा घ्यावी. आपण एक उत्तम प्रेक्षक असावे. आकाशात धुरळा उडत असतो, पक्षी उडत असतात, विमाने घिरट्या घालत असतात, ग्रह ताऱ्यांचे विस्फोट होत असतात, उल्कापात होत असतात. परंतु तो आकाशरूपी योगी बाबा कसा शांत असतो. तो स्वतःवर याची एक साधी रेघे ओढून घेत नाही. याचप्रमाणे मनात उपभोगांचे सुरुंग लावले जातात, कलहाचे नाच होत असतात, कल्पनांचे मांडे चढत असतात. आपण ध्यानी योगी बाबा होऊन समाधिस्थ असावे. अशा ध्यानी योग्याला मग संसार नाही. तो संसारी असूनही संन्यासी होतो.
सारेच मिथ्या आहे असे ओळखल्यामुळे त्याला आभास नाही. मन निष्प्रभ झाल्यामुळे काहीही साध्य करायचे नाही. सारे अगोदरच मिळालेले आहे. मग आता साधना कशाला करायची, कशासाठी करायची? ज्यासाठी करायची तो तर आपणच आहोत. हरिओम.